आईचं बाळ आहे परसराम. हां का? आईची बाळ आहे ती. ज्याने काय नवस पूर्ण झालाय त्याने वाहिलं. नवस पूर्ण झाल्यावर का? आहे तुला बाळ आहे, मला बी बाळ दिली. हां सर. स्वयंपाक झाला पण पोळ्या बाकी होत्या. बाहेर पाऊस यायला लागला मग उसळ बाहेर उकडत ठेवली चुलीवर आणि मध्ये ना चपात्या करून. हॅलो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे आपल्या छानशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तुळजापूरमध्ये मुक्काम होता आमचा. सकाळी आता उठलेले मस्त चहा वगैरे झाला आणि बघू शकता बाहेरचं वातावरण. म्हणजे तुळजापूरमध्ये आम्ही आता मुक्कामी होतो ना, तिथलंही पूर्ण क्लायमेट आहे. केल्यानंतर ना येडेश्वरी म्हणजे येडवाईचं मंदिर जे असतं ना ते केलं तरच तुळजापूरचं दर्शन पावन होतं. आणि येडेश्वरीला टाळून पुढं जाता येत नाही अशी आख्यायिका पण आहे. मग आता तिकडं चाललेलं आहे. दरवर्षी परडीचा कार्यक्रम झाला का मग मी येडेश्वरीला जात असतो. तर तिकडंच निघालेलो आहे आता. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर सकाळी उठल्यावर ना प्रथमतः चहा ठेवला होता सगळ्यांकरता, कारण आता निघायचं होतं येडेश्वरीला. मग सगळ्यांनी चहा बिस्किट वगैरे खाल्लं, कारण थोडासा शरीराला ताकवा, कारण दुपारी खूप लेट स्वयंपाक होणार होता. सगळ्यांसाठी अगदी छान मस्त पातेलभर असा चहा ठेवलेला होता आणि सगळ्यांनी नुसतं चहा खारीचा आस्वाद घेतला. आणि सगळ्या काही बॅगा वगैरे आपले काही जे भांड्यांची पोतडी वगैरे होती सगळी काही पॅक करून घेतली. मिस्टरांनी त्यांनी सगळ्यांनी खाली वाहून नेली. छान वाटतं कारण सगळेजण एकत्र मस्त एन्जॉय करायला मिळाला. भरपूर ठिकाणी फिरतो पण मग आखाडाचा महिना आणि आपल्या कुलस्वामिनीला दर्शनाकरता आलो. छान दर्शन झालं, अभिषेक झाले आणि सगळ्यांसोबत मस्त वाटलं. आणि दरवर्षी जातो म्हटलं चला तुम्हालाही ह्या वर्षी आम्ही कशाप्रकारे कार्यक्रम वगैरे साजरा करतो तर त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण मी व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि आज येडेश्वरीचा व्हिडिओ राहील तर व्हिडिओ स्किप न करता सगळेजण बघा. हां बरं निघा खाली गाडीकडे निघा. पप्पा ते गेले पाय. येडेश्वरीचं मंदिर ना तुळजाभवानीच्या मंदिरापासून खूप जवळ आहे. आणि धाकटी बहीण असल्यामुळे ना तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणजे रेणुका मातेचा अवतार असल्यामुळे ना आपल्या ह्या येडेश्वरीला टाळून जाता येत नाही. तर ह्या बहिणीचं देखील दर्शन करून तिचं ओटी भरून तिची परडी भरून मगच आपल्याला पुढं जावं लागतं. तर त्याच्याच करता आम्ही चाललेलो आहे. तर प्रथमतः नाहीत आम्ही 16 वर्षापासून येतो. आमची ही परंपरा पहिल्यापासून आहे. तर हे येडेश्वरीचं मंदिर जसं आईचं येडाई नाव आहे तशीच आईला राग वगैरे खूप येतो आणि आईची परडी वगैरे भरावी लागते. आईचं भरपूर सारं महत्त्व आहे. नवसाला पावणारी, प्रत्येकाला बाळगोपाळ देणारी, प्रत्येकाची एक प्रकारे ओटी भरणारी आपली ही आई येडेश्वरी. तर परड्या वगैरे घेऊन येतात बायका आणि तिथे परडी वगैरे भरतात. ज्यांना मूलबाळ होत नाही ना ते परशुरामाच्या स्वरूप अशा प्रकारे बाळ तिथे अर्पण करतात. म्हणजे जे छोटंसं बाळ असतं ना परडीतलं ते. तर आम्ही दर्शनासाठी आता सुरुवात केली होती. एकदम थोड्याशा पायऱ्या आहे. चालून चालून वर आलेलो होतो आणि परडीमध्ये बघू शकता परसुबाळ वगैरे असतं. तर परड्या वगैरे भरतात. मंदिरामध्ये आज ना काही जास्त काही गर्दी नव्हती. तर बघू शकता मस्तपैकी अशी ना बाजूच्या सगळ्या बाजूने ना भाविक वगैरे येत होते. आणि जे काही आपल्या रांगेत उभे होते ना तर मंदिर जरामध्ये छोटं आहे पण बाहेरून आवार भरपूर मोठा आहे. इथे भरपूर प्रकारचे विधी मार्ग आणि भरपूर प्रकारच्या पूजा वगैरे केल्या जातात. आईची परडी भरली जाते जशा प्रकारे तुळजापूरमध्ये भरली तशा प्रकारे. तर हे परसू बाळ आहे आईचं. आई सगळ्यांनाच पदरामध्ये बाळ वगैरे देते नवसाला पावणारं. मी भरलं जातं ना काही आखे का असेल ना आईची. मीठ आणावं लागतंय. पिठं आईच्या परड्याही भरावं लागते. ते आई जगवा मागायला जाती औसा पुनवाला. या बाळाचं काही महत्त्व असेल. हे बाळ आईचं बाळ आहे परसराम. हां का? आईची बाळ आहे ती. ज्याने काय नवस पूर्ण झालाय त्याने वाहिलं. नवस पूर्ण झाल्यावर का? आहे तुला बाळ आहे, मला बी बाळ दिली. हां सर. तर त्यानंतर ना प्रसाद वगैरे घेतला. आईची आख्यायिका खूप आहे, खूप मोठी आहे. आणि जशी येडाई म्हटलं जातं ना तर वेडी आईची माया अशा प्रकारे परशुरामाची वेडी आई. तर बघू शकता परसू बाळाचं तुम्हाला महत्त्व सांगितलं. बाळ ज्यांना होत नाही ना ते ह्या देवीला नवस करतं आणि अशा प्रकारे देवीला जे काही छोटंसं परडीतलं बाळ आहे ना ते अर्पण करत असतं आपल्या प्रकारे. तर आता दर्शन वगैरे झाले, मुलांचे फोटो वगैरे घेतले आणि आता खाली आलेलो होतो कारण भरपूर मोठा रन होता. कारण सिन्नरला येईपर्यंत टाईम होणार होता त्याच्यामुळे मग प्रत्येकाचे नवस वगैरे असतं अशा प्रकारे चालून जाते. आता आम्ही दर्शन करून खाली आलेलो आहे आणि खूप देवीचं महत्त्व खूप खूप थोर आहे. तर
खूप छान असं आई नवसाला पावणारी येडेश्वरी. तर आता मी खाली आलो दर्शन वगैरे करून, आता एखाद्या ठिकाणी थांबणार आहे. खाली आल्याच्या नंतर ना मग प्रथमतः जिलेबीचा प्रसाद मिळाला. तर जिलेबीचा प्रसाद देखील आईचं महत्त्व आहे. आईला ना जिलेबीचा प्रसादच द्यावा लागतो. तर हे त्या आईचं एक वेगळीच असं महत्त्व आहे. तर आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा प्रसाद देतो, तर इथे जिलेबीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर आम्ही पुढे चालून आल्याच्या नंतर ना मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे छोटंसं एक मंदिर आहे. आम्ही इथेच स्वयंपाक वगैरे बनवतो. इथेच सगळं काही आम्ही स्वयंपाक वगैरे आल्याच्या नंतर ना सगळे एकजुटीने स्वयंपाक बनवतो, जेवणं करतो आणि मग आपल्या घरच्या प्रवासाला लागतो. तर छान असं इथे मल्लिकार्जुन म्हणजे आपल्या श्री भगवान शंकरांचं मंदिर आहे. तर तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली. तर कशा प्रकारे स्वयंपाक केला बघत राहा. मस्तपैकी छान मेनू होता. वांग्या बटाट्याची सुकी भाजी आणि उसळ, पोळी, त्याच्यानंतर मिरचीचा ठेचा असा काही आपला मेनू होता. प्रथमतः उसळ वगैरे शिजवून घेतली होती. मनीषाताईंनी तोपर्यंत छान असा मिरचीच्या ठेच्याची तयारी केलेली होती. तर उसळ आणि वांग्या बटाट्याची भाजी मी केली आणि त्यानंतर मिरचीचा ठेचा त्यांनी केलेला होता. तर अशी काही आमची सकाळची लगबग आणि धावपळ. उसळ करायची, मिरचीचा ठेचा चालू. 1 तासामध्ये आमचा संपूर्ण स्वयंपाक झालेला होता. कारण भरपूर बायका होत्या हाताखाली. कोण पीठ मळलं, तर कोणी भाज्या वगैरे चिरून दिल्या, त्याच्यानंतर कोणी पोळ्या केल्या, त्यानंतर बाकीच्यांनी कांदा वगैरे कट करून दिला. तर सगळ्याजणी अशा प्रकारे स्वयंपाकाला मदत करत होत्या आणि एकत्र आल्यावर ना खूप छान वाटतं. असं बाहेर मंदिरामध्ये स्वयंपाक, बाहेर मस्त चुलीवर भाकरी, पोळ्या, भात, त्याच्यानंतर उसळ पण केलेली आहे आणि त्यानंतर ना भरपूर पाऊस चालू झाला. सगळ्यांचीच धावपळ झाली. पण मंदिरामध्ये ना आसरा, भोलेनाथ बाबाच्या मंदिरामध्ये छान आसरा मिळतो आणि दरवर्षी आम्ही इथेच थांबतो, इथेच स्वयंपाक वगैरे बनवतो. तर सगळेजण खूप छान मस्त आनंद घेतात बाहेर आलेल्या ट्रिपचा. हॉटेलच्या जेवणापेक्षा ह्या प्रकारे जेवण केलं तर बाहेरची मजा पण खूप येते. असं वाटतं घरीच जाऊ नये. तर बघू शकता मस्तपैकी सगळेजण स्वयंपाक वगैरे बनवत होते आणि आता मी देखील ना उसळीला तडका देत होते. आता मस्तपैकी कांदा, लसूण, खोबऱ्याचं वाटण वगैरे केलेलं होतं आणि थोडंसं ना छान प्रकारे लाल तिखट सगळे काही मसाले वगैरे टाकलेले होते आणि छान मस्त तरीची उसळ बनवलेली होती. खूप छान आणि अगदी मस्त झालेली होती. तर त्यानंतर ना भरपूर सारे म्हणजे स्वयंपाक आता करायचं जर म्हटलं ना तर हाच मेनू योग्य होता. कारण भरपूर जण माणसं होते ना. मग कोरडी भाजी पण मग थोडीशी केलेली होती तोंडी लावण्यासाठी. तर उसळ आणि वांग्या बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर मिरचीचा ठेचा, सगळ्या जणांनी ना पुरणपोळ्या वगैरे खाऊन गोड गोड खाऊन ना सगळ्यांची तोंड अगदी गोड झालेली होती. त्याच्यामुळे थोडंसं तिखट बनवायचं होतं. तर अशा प्रकारे ना मग मस्तपैकी उसळ बनवली. एकाच शेगडीवर आम्ही भरपूर स्वयंपाक बनवला. मोठी शेगडी असल्यामुळे ना पटापट स्वयंपाक होऊन गेला. तोपर्यंत बाकीच्या बायकांनी ना बाहेर चूल पेटवलेली होती, त्याच्यावर पोळ्या वगैरे करायचं काम चालू होतं आणि भातही केलेला होता. पण झालं असं काही की पाऊस चालू झाल्यामुळे ना ती जी काही चूल होती ना तिच्यावर पाणी पडलं. त्याच्यामुळे मग त्यांना काही पोळ्या जमल्या नाही बाहेर. त्याच्यामुळे मग ह्या शेगडीवर तवा ठेवला आणि पोळ्या करून घेतल्या. बाहेर आल्याच्या नंतर ना असं कुठेतरी तर ॲडजस्टमेंट नावाची गोष्ट प्रत्येक गृहिणीकडे असते. तर त्याच्यामध्ये आज ना ते काही दिसून आलं. कारण बाहेर जरी आलो ना तर कोणी उपाशी राहू शकत नाही. तर एक गृहिणीना सगळ्यांना जेव घालते. तर आजचं ते ताजं उदाहरण घडलं. कारण सगळा काही स्वयंपाक आम्ही इतका पटकन बनवला कारण घरचा ना रूट खूप लांबचा होता त्याच्यामुळे. तर बघू शकता बाहेर ना मग मस्तपैकी भात वगैरे शिजून झालेला होता दुसऱ्या चुलीवर आणि इकडे ना पाऊस यायला सुरुवात झालेली होती. बघू शकता बाहेर वातावरण कसं झालेलं होतं. पावसामध्ये ना भात आणि उसळ अशा प्रकारे उकळत होती. उसळ अगदी टेस्टी आणि मस्त झालेली होती. तोपर्यंत त्या मावशीने ना साईडला थोडासा वारं येऊ नये, वारं तर भरपूर होतं आणि पाऊसही होता. त्याच्यामुळे बाहेर चुलीवर मी उसळ ठेवलेली होती. कारण मधली जी शेगडी होती ना ती मोकळी ठेवली कारण त्याच्यावर पोळ्या करायचं काम चालू होतं. बघू शकता एवढी सारी उसळ बनवलेली होती आणि मस्त अशी झालेली होती. तर छान अशी सगळ्यांकरता मस्त टेस्टी उसळ आणि पोळ्या वगैरे केलेल्या होत्या. असंच आम्ही बाहेर आल्याच्या नंतर म्हणजे दरवर्षीच आमचा असा प्रकारचा इथे या मंदिरामध्ये स्वयंपाक वगैरे असतो आणि छान सगळेजण मस्तपैकी आस्वाद घेतात. आणि बाहेर पाऊस चालू झाल्यामुळे ना मग पोळ्यामध्ये घेतलेल्या होत्या. तर दोघीजणी मस्तपैकी पोळ्या करायचं काम चालू होतं. छान छान गरम गरम पोळ्या, गरम गरम जेवणासाठी सगळं काही रेडी झालेलं होतं आणि सगळ्यांनाच आता भुका लागलेल्या होत्या. फायनली मग स्वयंपाक थोडासा म्हणजे पोळ्या वगैरे आटोपल्या ना त्यावेळेस मग सगळ्यांनाच वाढून दिलेलं होतं. स्वयंपाक झाला पण पोळ्या बाकी होत्या. बाहेर पाऊस यायला लागला. मग उसळ बाहेर उकडत ठेवली चुलीवर आणि मग ना चपात्या करून राहिली. पाऊस खूप जोरात चालू झालेला आहे आणि जेवण अजून बाकी आहे. आमची सासूबाई
पाऊस आला तुम्हाला कसं वाटत राहिलं? आता भिजत चाललोय आपण. हा जो मिरचीचा ठेचा आहे ना, मी वेगळ्या पद्धतीने बनवलेला होता. हिरव्या मिरच्या आणि लसूण थोडासा परतून घेतलेला होता आणि मग खलबत्त्यामध्ये कुटून घेतली. त्यानंतर भरपूर अशा कडक तेलामध्ये चांगला मिरचीचा ठेचा परतून घेतला. थोडंसं बेसन पीठ आणि आपला जो काही शेंगदाण्याचा कोट होता ना, तो टाकलेला आहे. त्याच्यामुळे चव अगदी भन्नाट झालेली होती. सगळ्यांना हा ठेचा खूप आवडला. सगळ्यांनी एक नव्हे तर 2-2, 3-3 पोळ्या खाल्ल्या. तर बघू शकता अगदी मस्त असा चविष्ट असा ठेचा तयार झालेला होता चवीला. आणि सगळं काही मस्तपैकी झाल्याच्यानंतर ना वरतून मीठ आणि थोडंसं असं लिंबू पिळून टाकलेलं होतं. अगदी छान झालेला होता ठेचा. फायनली सगळे काही जेवणासाठी बसलेले होते आता. तुम्ही का खाऊन सांगा नेमकं काय झालंय चांगलं नेमकं. शंकराच्या मंदिरात आमच्या बघा आजीन त्या सगळ्या जेवायला बसलेल्या आहे. स्वयंपाक छान झालाय ना. सगळ्यांना स्वयंपाक खूप आवडला होता. देवाच्या मंदिरात केलेला स्वयंपाक हा कधीच वाया जात नाही आणि खूप छान असा मस्त झालेला होता. बाईला देखील जेवण खूप आवडलं आणि त्यांना थोडा कमरेचं दुखणं आहे ना, त्याच्यामुळे त्या वरतीच बसलेल्या होत्या. त्याच्यामुळे मग जेवणं वगैरे सगळे आता आमची पण जेवणं वगैरे झालेली होती. तर त्यानंतर ना मग सगळं काय आवरल्याच्या नंतर ना मग मामांनी छान प्रकारे सगळं काही मंदिर स्वच्छ धुवून घेतलं. आम्ही दरवेळेसप्रमाणे आल्याच्यानंतर जेवढा काही खराब वगैरे करत असतो मंदिर वगैरे, तर मग बाहेर वगैरे मुलं काही ना काही टाकतात. सगळं काही झाडून वगैरे आणि सगळं काही पूर्ण परिसर स्वच्छ धुवून वगैरे घेतो आणि मगच आपल्या प्रवासाला सुरुवात करत असतो. तर खरंच तुम्हाला कसा वाटला आमचा ब्लॉग आजचा नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास ना नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळं आवरून घेतलं, मंदिरामधलं धुवून चुवून घेतलेले आणि आता गाड्या वगैरे सगळ्या काही गाड्यामध्ये ना भांडे वगैरे ठेवले. जेवणं सगळ्यांची झाली. अगदी छान आणि मस्त छान असा एकदम मेनू होता. मस्त जेवणं वगैरे झाली. आता घरी निघालेलो आहे नॉनस्टॉप घरी. तर व्हिडिओ आवडला असल्यास नेहमीप्रमाणे लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छान नवीन ब्लॉगमध्ये. तर माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.